संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार है। मला असं वाटतं की मी एका अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध हेतून ही निवडणूक लढवली आहे। महायुतीच्या सरकारविषयी असणारी एक प्रचंड चीड, एक अस्वस्थता ही ठिकठिकाणी जाणवली आहे। नक्की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांच्या या विश्वासाविषयी खात्री होती आणि म्हणूनच अगदी लोकसभेचा उमेदवार असताना सुद्धा आपलं मतदान होण्याआधी एकूण 6 मतदारसंघांमध्ये जर प्रचाराला गेलो होतो तर अनेकांनी हाच प्रश्न विचारला होता की हा कॉन्फिडन्स कसला आहे। प्रामाणिकपणे सांगायचो, हा कॉन्फिडन्स आमच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांवरचा हा कॉन्फिडन्स आहे आणि ते चित्र आज मतदानात दिसतंय हे याचं खरोखर समाधान आहे। आव्हान तुम्हाला दिलेलं होतं ते मी स्वीकारलेलं होतं आणि ते पूर्ण होईल अशी अपेक्षा म्हणजे ते होईल असं दिसतंय, कारण आपण ज्याला म्हणतो की संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी। त्या पद्धतीनं इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर खरं तर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, पण ज्या पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठामपणे पाठीशी उभे राहिले, जयंत पाटील साहेबांनी पूर्णपणे ही यंत्रणा मॉनिटर केली। अगदी सुप्रियाताई सुद्धा त्यांची निवडणूक संपल्याबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दाखल झाल्या। या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा नक्कीच तुम्हाला समोर दिसेल आणि हे आव्हान दिल्यानंतरही डगमगून न जाता ज्या अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, म्हणजे मला प्रत्येकजण तुम्ही विचारत होतात की एकही आमदार बाजूला नाही, शिरूरचा अपवाद वगळता मग निवडणूक कशी होणार। मला वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या, माननीय उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्यावरच्या नेतृत्वावरच्या विश्वासापोटी जिगरीने लढवलेली निवडणूक। आणखी 25 फेऱ्या पुढे आहेत, हे चित्र कायम असेल की कुठं थोडं फार पुढे मागं होऊ शकते? यामध्ये मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत होतो की तुम्ही निवडणूक लढत असताना तुमच्या लढण्याचा हेतू काय हे फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की मी एका अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध हेतून ही निवडणूक लढवली आहे। तर तुम्ही बघत असाल तर मी अजूनही इतकाच रिलॅक्स आहे, कारण तुम्हाला एखाद्या निवडणुकीत गमवायचं काहीच नसतं, पण तुम्हाला प्रचंड आत्मिक समाधान असतं की तुम्ही लढलात आणि त्या लढण्यावर जेव्हा विजयाची मोहर उमटेल तेव्हा तो आनंद द्विगुणित होईल। इतकं सोपं गणित आहे। खरं तर राज्यामध्ये आता निकाल राज्याच्या हाती आले, ते महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। कसं बघता खरं तर या सगळ्या निकालाकडे? मला अजूनही होप्स आहेत, कारण मी आत्ताही असं म्हणतोय की सुरुवातीच्या अगदी फेऱ्या या सुरुवात अगदी अजून बऱ्याचशा किमान 24-25 फेऱ्या पुढे जाणं बाकी आहे, पण जवळपास आता मी एकूण 18 सभा केल्या आपला मतदारसंघ वगळता। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारविषयी असणारी एक प्रचंड चीड, एक अस्वस्थता ही ठिकठिकाणी जाणवली आहे आणि 100% त्याचं रिफ्लेक्शन हे तुम्हाला अंतिम निकालामध्ये दिसेल आणि अंतिम निकालामध्ये जरी आत्ता काटेकी टक्कर वाटत असली तरी अंतिम निकालामध्ये महाविकास आघाडी ही सबस्टॅन्शियली पुढे गेलेली एकूण निकालामध्ये तुम्हाला दिसणार। खरं तर प्रतिष्ठेची केली होती ते महाराष्ट्रातील सगळी निवडणूक आपण पाहतोय की आता बीड आणि बारामती खूप काटेकी टक्कर, म्हणजे की बीडमध्ये परत बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत, तिथे सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवारांमध्ये पण ही प्रतिष्ठेची जी केली होती यामध्ये अनेक खरं तर तक्रारी केल्या गेल्या। या तक्रारीनंतर काही व्हिडिओज आपण आपल्या समोर आले। या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने नेमकी काय कार्यवाही केली याविषयी अनेक संदिग्धता आहेत। त्यामुळे असं म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही की फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशीच लढत होती की महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध प्रशासनातले काही अधिकारी, महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध प्रचंड धनसंपत्ती अशीच लढत होती। या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा या एवढ्या सगळ्या गोष्टींनंतर म्हणजे बारामतीमध्ये सुप्रियाताई आघाडीवर असणं किंवा बीडमधले बजरंग बाप्पा आघाडीवर असणं, हे खरोखर जनतेनं निवडणूक हाती घेतल्यानंतर एवढ्या सगळ्या ताकदीचा वापर केल्यानंतरही जनतेचा आवाज दाबला जात नाही याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं। राज्यातले निकाल कसे येतील किंवा आता येणारं सगळं हे तुम्ही चित्र पाहता, तुमची निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती राज्यामध्ये, शिरूरकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मला असं वाटतं की एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला एका इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर सर्वसामान्य घरातलेच कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता जी उभी राहिली, मी कायम सांगत होतो की एवढं मोठं आव्हान दिल्यानंतर दादा किती मोठे नेते असले तरी मत ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता देणार आहे आणि त्या जनतेनं आपल्या पारड्यात मत टाकल्याचे सुरुवातीचे तरी कल दिसतात। त्यामुळे मला असं वाटतं की लढाई किंवा लढत जी होती ही नक्कीच आव्हानात्मक होती आणि आव्हान जितकं मोठं तितकं ते पेलायला
इतकं ते स्वीकारायला हे खरोखर समाधान मिळतं. तुम्ही काय बघितलं आत्ताचे कल चालू होते सुरुवात झाल्यापासून काय आघाडीवर आहात तुम्ही? पण मी 1-2 ट्रेंड्स बघितले. मला काही गोष्टी अशा समोर आल्या की काही ठिकाणी 6,000, काही ठिकाणी असं कळलं की 9,000ने आत्तापर्यंत आघाडी. पण मला असं वाटतं अंतिम चित्र एकदा समोर एकदा सगळ्या खूप फेऱ्या अजून बाकी आहेत. मतमोजणीच्या खूप फेऱ्या बाकी आहेत. ते एकदा सगळं आलं की मग त्यावर भाष्य करणं योग्य.